नर्मदे हर. श्रीरामांची वानरसेना रामेश्वरजवळ समुद्रकिनारी लंकेला जाण्याकरता पोचली. लंका आणि रामेश्वरमध्ये 100 योजनं लांब समुद्र आहे आणि तो समुद्र कसा पार करून लंकेत प्रवेश करायचा याचा सगळेजण विचार करायला लागले. तेव्हा आकाशमार्गानं रावणानं अपमानित केलेला बिभीषण आपल्या 4 मंत्र्यांच्यासह श्रीरामांच्याकडं आला. नल, अनल, अनिल, सपाती या 4 विश्वासू मंत्र्यांच्यासह आलेल्या बिभीषणानं आकाशात उभं राहूनच श्रीरामांच्याकडं शरणागती मागितली. तेव्हा श्रीरामांनी आपल्या सहकार्यानं विचारलं, या बिभीषणाला शरणागती द्यावी की नाही? तेव्हा प्रत्येकाने आपलं मत सांगितलं. अंगद म्हणाला, हा शत्रूचा भाऊ आहे, त्यामुळं त्याला शत्रूची सर्व माहिती आहे, म्हणून त्याला आपण आश्रय द्यावा, पण त्याच्यावर गुप्त नजर ठेवावी. गोड बोलून मी त्याच्याकडनं सर्व गुप्त माहिती काढून घेईन. हे ऐकून जामवान म्हणतात, शत्रूचा भाऊ तो शत्रूच, तेव्हा जास्ती विचार न करता बिभीषणाला मारून टाकावं. आता सुग्रीव म्हणतो, बिभीषण रावणाचा बंधू आहे ना, ठीक आहे, त्याची छान गाढवावर बसून धिंड काढूया आणि त्याला मारून टाकूया. सुग्रीवाने हे बोललेलं ऐकल्याबरोबर सगळे वानर असंच करायला पाहिजे असं श्रीरामांना सांगायला लागले. तेव्हा प्रभू हनुमंतानं विचारतात, हे हनुमंता, तुझं मत सांग. तेव्हा अत्यंत विश्वासानं हात जोडून हनुमंत प्रभूंना सांगतात, बिभीषणाबद्दल मनात कोणताही किंतु कुणीही ठेवू नये. याला मी लंकेमध्ये भेटलेलो आहे. याच्या घराच्या भिंतीवर धनुष्याचं चित्र आहे आणि श्रीराम असं लिहिलेलं आहे. याच्या घरासमोर तुळशी वृंदावन आहे. हा जेव्हा सकाळी जागा झाला तेव्हा राम 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 म्हणतच उठला. हा तर रामभक्त आहे. एवढ्या राक्षसांमध्ये एक सज्जन कसा राहत असेल याचं मला अत्यंत आश्चर्य वाटत होतं. त्याच्यावर संशय घ्यावा असं काहीही नाही. हा मनानं अत्यंत सरळ आहे. त्याचा विश्वास मिळवण्यासाठी आपणही त्याच्यावर विश्वास टाकायला हवा. यासाठी बिभीषणाला आपल्या सेनेत मंत्रिमंडळात स्थान द्यावं, म्हणजे रावणवधासाठी बिभीषण सहाय्यभूत होईल. कारण आपण वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य दिले हे समजून बिभीषण आपल्याकडं आलेला आहे. म्हणूनच बिभीषणाचा संग्रह करणं मला आवश्यक वाटतं. हनुमंतांचा विचार ऐकून श्रीराम मनोमन सुखावले आणि आनंदाने म्हणाले, हे हनुमंता, मी असंच करणार आहे. बिभीषण कसाही असला तरी आपल्याला शरण आलेला आहे. मी त्याला अभय देणार. श्रीरामाने बिभीषणाचा नुसता स्वीकार केला नाही तर त्याला मंत्रिमंडळात स्थानही दिलं. श्रीरामाने बिभीषणाचा लंकेचा राज्याभिषेकही केला आणि त्याला लंकेश बनवलं. हे सर्व बघून सर्वात दुःखी कोण झाला असेल बरं? तर सुग्रीव. सुग्रीव विचार करतो, श्रीरामाने माझा सल्ला मानलेला नाही आहे. श्रीरामाने सर्वांच्या समोर माझा अपमानच केला आहे. रावणाला मारून लंका जिंकण्यापूर्वीच श्रीरामाने बिभीषणाचा लंकेचा राज्याभिषेकही केला आहे. हे काय? अजूनही समुद्रावर सेतू बनवायचा आहे. त्यानंतर रावणाशी युद्ध व्हायचं आहे. त्यात काय होणार, जय का पराजय हे कुणालाच ठाऊक नाही आहे. तर मग आपण रामासाठी लढायचं आणि विनाकारण जीव का द्यायचा? यापेक्षा आपण परत गेलेलं बरं. अपमान व्हायला नको. सुग्रीवाच्या मनातले हे विचार श्रीरामांनी जाणले आणि श्रीराम शांतपणे म्हणाले, हे सुग्रीवा, तू विचार करत आहेस की रावणाबरोबरच्या युद्धात मला तुझी आवश्यकता आहे, गरज आहे.
पण असा चुकीचा विचार करू नकोस, हे विसरून जा. अहत्वा रावणं संख्ये सपुत्र जनबांधवम, अशी मी बिभीषणासमोर जाहीरपणे प्रतिज्ञा करतो आहे. मी अशी प्रतिज्ञा कोणाच्याही मदतीच्या अपेक्षेने केलेली नाही. त्या प्रतिज्ञापूर्तीसाठी मला कुणाचीही मदतीची आवश्यकता नाही. धर्माचरण करणारी व्यक्ती दुसऱ्याच्या बळावर धर्माचरण करत नाही. आपल्या स्वतःच्या धर्मनिष्ठेच्या बळावर ती व्यक्ती धर्माचरण करते. जर तुमच्यामध्ये धर्मनिष्ठा असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही आपण धर्माचरण करू शकता. पण तुमची धर्मनिष्ठा कमकुवत असेल तर घरात सर्व काही अनुकूल असूनही आपण धर्माचरण करू शकणार नाही. स्वधर्म आचरणही करू शकत नाही. शरण येणाऱ्याला शरणागती देणं हा धर्म आहे आणि तो धर्म मी पाळणारच. मी तुझे रक्षण केले ते तू माझ्या उपयोगी पडावंस म्हणून नाही. तुला किष्किंधा नरेश बनवलं ते तू मला मदत करावीस म्हणून मुळीच नाही. मी माझं धर्मपालन आणि स्वधर्म आचरण करणारच. तुझा व तुझ्या सैनिकांचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही सर्वांनी परत जावं. मला कोणताही राग नाही. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हे ऐकता सुग्रीव एकदम घाबरला. सुग्रीव विचार करतो, मी श्रीरामांना सामान्य माणूस मानलं, पण श्रीराम तर प्रत्यक्ष परमात्माच आहेत. एका बाणात त्याने 7 तालवृक्ष तोडले. पायाच्या केवळ अंगठ्यानं दुंदुभीचं प्रचंड कलेवर 120 किलोमीटर लांब टाकलं. रावणाला 10 दिवस खाकेत दाबून धरणाऱ्या वालीला श्रीरामाने केवळ एका बाणात मारलं. खरोखर मी चुकलो. श्रीराम तर साक्षात परमात्माच आहेत. सुग्रीवाला मनोमन अत्यंत पश्चाताप झाला आणि त्यांनी त्वरित श्रीरामांचे चरण पकडले आणि त्यांच्याकडं क्षमा याचना केली. सुग्रीव म्हणाला, प्रभू, मला आत्ता समजलं, आत्ता माझ्या लक्षात आलं की आपलं जेव्हा मंगलमय यश गायलं जाईल तेव्हा आम्ही जर तुमचे शरणागत असू तर आपल्यासह आमचंही नाव घेतलं जाईल. सर्वजण म्हणतील, वानरांनी आणि अस्वलांनी गिधाडांनी श्रीराम कार्याला मदत केली. आपण आपल्या मदतीसाठी नाही तर आमच्यावर कृपा करण्यासाठीच आम्हाला स्वीकारलेलं आहे. हे प्रभू, आम्ही आपल्याला सोडून कधीही कुठंही जाणार नाही. प्रभू, आम्ही सर्व आपलेच आहोत. श्रीरामाने हे ऐकलं. अतिशय आनंदाने त्यांनी सुग्रीवाला आलिंगन दिलं. श्रीराम सुग्रीवाला म्हणतात, हे सुग्रीवा, तुझ्या मनात जे आहे ते मी समजलो आणि तुला सांगितलं, कारण मैत्रीमध्ये कपट नसावे. सुग्रीव म्हणतो, आपण आम्हाला इतका मान दिला आहे तेव्हा एक गोष्ट विचारू का, कारण आपण तर मला मित्रच मानला आहे. प्रभू म्हणतात, विचार ना. तेव्हा सुग्रीव म्हणतो, प्रभू, आपण बिभीषणाला शरण घेतलं, त्याला लंकेचा राज्याभिषेक केला, तेव्हा आकाशून देवाने पुष्पवृष्टीही केली. पण हे सर्व रावणाला समजलं की ज्याला लाथ मारून आपण अपमानित केलं त्या बिभीषणाला जवळ घेऊन श्रीरामाने त्याचा लंकेचा राज्याभिषेकही केला. आपली शक्ती जाणून रावण जर आपल्याला शरण आला तर आपण काय करणार. तेव्हा श्रीराम म्हणतात, हे सुग्रीवा, रावण जरी एक वेळ म्हणाला की मी आपल्याला शरण आलो आहे, मी तुमचाच आहे, तर मी रावणाचे सर्व अपराध विसरून रावणाचा स्वीकार करेन. मी रावणाची सर्व पापे नष्ट करेन. सुग्रीव म्हणतो, प्रभू, हे सगळं ठीक आहे, पण लंका बिभीषणाला देऊन आपण रावणाला तर बेघर केलेलं आहे. आपण जे बोलाल तेच करता, मग रावणाला काय देणार. श्रीरामांचे डोळे भरून आले. श्रीराम म्हणतात, सुग्रीवा,
रावण मला शरण आला तर बघच, माझा भरत मला अत्यंत प्रिय आहे आणि अयोध्येचं वैभव ऐश्वर लंकेपेक्षा तसूभरही कमी नाही. मी माझ्या भरत्याला सांगेन की मी एका शरणागताला लंका दिलेली आहे आणि दुसऱ्या शरणागताला मी अयोध्या देऊ इच्छितो. हे ऐकताच माझा भरत अत्यंत प्रसन्नपणे अयोध्येचं राज्य रावणाला देईल. मी लंकेशला अवधेश बनू शकतो, पण शरणागताचा त्याग मी कधीही करू शकत नाही. प्रभूंचं मंगल पवित्र वचन ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. कृपासागर श्रीरामांचं दर्शन सगळ्यांना घडलं. हेच रामत्व आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.